मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक कलाकार नेहमी काही ना काही वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने अभिनयासोबत डान्सही उत्तम केला. सोनालीने नुकतंच एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिने नुकतेच एका ऐतिहासिक चित्रपटासाठी शूट केला आहे, जो एक बायोपिक आहे. मात्र कोणाचा बायोपिक आहे, कोणती ऐतिहासिक गोष्ट आहे, याबाबत तिने मौन बाळगलं. आता सोनाली बायोपिक करतीये म्हणजे नक्कीच ती कोणत्या तरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महिलेची गोष्ट असू शकते. शिवाय बायोपिकमध्ये काम करण्याची सोनालीची ही पहिलीच वेळ असेल. याआधी सोनालीने स्त्रीप्रधान सिनेमांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवलीच होती. त्यात बकुळा नामदेव घोटाळे, अजिंठा, पोस्टर गर्ल हे सिनेमे होते. शिवाय नटरंग सिनेमातून तिच्या लावणीची, डान्सची खूप चर्चा झाली. शिवाय रमा माधव या सिनेमातून तिने आनंदीबाईंची भूमिका देखील पार पाडली. तर हम्पी सिनेमातून तिने एका स्वावलंबी मुलीची भूमिका साकारली आणि त्यामध्ये तिचा टॉमबॉय लुक देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. तर नुकताच तिचा आलेला ती आणि ती या सिनेमामध्ये तिने एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका बघून आता सोनाली तिच्या चाहत्यांसाठी कोणती वेगळी भूमिका घेऊन येतेय हे बघण्यासाठी तिचा चाहता वर्ग नक्कीच उत्सुक आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांविषयी अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी.